नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा मनापासून स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड आणि बी-ए-एम-एस सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा तुमच्या मित्रांसोबत. ठीक आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्रिया शरीर पेपर 1चं 2023 पासून तर 2025 पर्यंत जे 2021चं पॅटर्न होतं आपलं, दीड वर्षाचं आपलं प्रोफेशनल स्टार्ट झालेलं आहे. तर ते पॅटर्ननुसार फक्त आणि फक्त एम-यू-एच-एसचे पेपर बघणार आहोत आपण. ज्याच्यामध्ये रिपीटेड क्वेश्चन कोणते आलेले जास्त करून आणि त्याच्यासोबतच तुम्हाला प्रश्नाचे उत्तर कसे लिहायचे आणि त्याच्यासोबतच एक अजून महत्त्वाची गोष्ट, की याच्यामध्ये 5 पेपर आहे आणि तेच प्रश्न रिपीट होतात का? ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर एक अजून महत्त्वाची गोष्ट ज्यांना गेस्ट पेपर हवे असेल, ते गेस्ट पेपर ऑलरेडी टाकण्यात आलेले आहे. तर ते ॲपवरती आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमधून तुम्ही ते ॲप डाउनलोड करून घ्या. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कोर्समध्ये जायचं आहे आणि कोर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला ती लिंक तुम्हाला तिथून म्हणजे कोर्स तुम्हाला ते भेटून जाईल. ₹49 मध्ये तुम्हाला गेस्ट पेपर भेटणार आहे क्रियाशरीरचा, ज्याच्यामधून 70% पेपर येणार आहे. म्हणजे 100 मार्काचा पेपर आहे. तुम्हाला हातात पडला तो, तर 70 मार्काचा पेपरमधून तुम्हाला सरळ-सरळ 100 मार्काच्या पेपरमधून सरळ-सरळ 70 मार्काचा पेपर तुम्हाला तिथं दिसणार आहे. सोबतच वन शॉट सुद्धा येणार आहे, कॉमन फॉर्मॅट सुद्धा येणार आहे आणि मोस्ट रिपीटेड क्वेश्चन सीरीज तर आपली पूर्ण संपूर्ण येतच आहे. फक्त एक व्हिडिओ बाकी आहे क्रिया शरीर पेपर 2चं, ते पण रेकॉर्डेड आहे. फक्त ते रिलीज करायचं बाकी आहे. चला, तर बघून घेऊया आपण फर्स्ट बी-एम-एस क्रिया शरीर पेपर 1चं हा 2025चा पेपर आहे. एस-ए-क्यू काय-काय विचारलेले आहे 2025 मध्ये बघा. ऋतुकाल रस दोष संबंध वर्णन करा. सरळ-सरळ प्रश्न पहिला. काय-काय करायचंय? ऋतू, काल, रस, दोष संबंध वर्णन करायचंय. दुसरा प्रश्न बघा, अग्नी व पित्त याच्यामधील समानता, दोन्हींमध्ये समान काय आणि भेद हे स्पष्ट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न, प्रसरे व स्थान संचय अवस्था सविस्तर वर्णन करायची यामध्ये तिसऱ्या प्रश्नामध्ये. चौथ्या प्रश्नामध्ये काय बघा, तर चौथ्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे भौतिक प्रकृती वर्णन करून लक्षणे लिहा. आता भौतिक प्रकृती म्हणजे काय? त्याची लक्षणे काय? ते आपल्याला इथं वर्णन करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर फिजिकल, भौतिक म्हणजे फिजिकल असतं ना? चालेल. ओके. फिजिकल म्हणजे काय? तेच आपली देह प्रकृती. चालेल? ओके. जठराग्नी वर्णन करून त्याच्या अवस्था सविस्तर वर्णन करा. जठराग्नी काय करायचंय आपल्याला? जठराग्नी वर्णन करायचंय. आता तिथं काय असतं? कसं असतं? त्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आणि त्याच्यासोबतच मॉडर्नचा पण प्रश्न टाकला यांनी बघा. ॲसिड बॅलन्स आपल्याला काय करायचंय? वॉटर व इलेक्ट्रोलाइट बॅलन्स वर्णन करा. आता हे मॉडर्नचा प्रश्न आहे आणि आयुर्वेदचं दोन्ही प्रश्न एकातच विचारले त्यांनी. जठराग्नी 2.5 मार्कासाठी. जठराग्नी एवढा मोठा कंटेंट नाहीये ना त्याचा, तर त्याच्यासोबत त्यांनी वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स सुद्धा इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स इन शॉर्ट. आता व्हिटॅमिन बी काय? कॉम्प्लेक्स काय? तर व्हिटॅमिन बी सगळ्यात अगोदर तुम्हाला काय लिहायचंय? एकच लाईन लिहायची आहे. तो वॉटर सोल्युबल आहे की फॅट सोल्युबल आहे. तर माझ्या हिशोबानं वॉटर सोल्युबल आहे ते. कारण BC इज इक्वल टू वॉटर आहे ना? चालेल. तर वॉटर सोल्युबल आहे. हे लिहिलं तुम्ही तर तुम्हाला 1 मार्क फिक्स. आता त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करायचंय B1, B2, B3, B6, B12 आहे ना? त्या आहे ना, ते एक्सप्लेन करायचं आणि जर का तुम्ही त्याच्यामध्ये ही गोष्ट ॲड केली कोणती? की डिफिशियन्सी तर 100% तुम्हाला 4 मार्क भेटणार. चालेल? ओके. त्याच्यानंतर डिस्क्राईब सेरेब्रल कॉर्टेक्स अँड इट्स फंक्शन. सेरेब्रल कॉर्टेक्स एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याचं फंक्शन एक्सप्लेन करायचं आहे. आता यांनी एल-ए-क्यू मध्ये काय-काय विचारलं? पिट्युटरी सरळ-सरळ विचारलेली आहे. पिट्युटरी हार्मोन विचारलेले आहे. फंक्शन ऑफ दिस हार्मोन अँड रेग्युलेशन ऑफ देअर सिक्रेशन. ठीक आहे. अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी बद्दल त्यांनी डिटेलमध्ये विचारलेलं आहे. काय-काय हार्मोन कोणते-कोणते सिक्रेट करतात? फंक्शन ऑफ दिस हार्मोन, रेग्युलेशन ऑफ देअर सिक्रेशन. बघा, इथं जर का तुम्ही एकदम खरं सांगत आहे. जर का तुम्ही इथं हे काढलं, काय काढलं? डायग्राम काढली, लेबलिंग केली तर 2 मार्क फिक्स 2 किंवा 3 मार्क फिक्स देऊन टाकल तुम्हाला एक्झामिनर चेक करताना. फिक्स एकदम. चालेल? समजलं? ओके. त्याच्यानंतर कफदोषनुसार सगळं विचारलेलं आहे. कफदोषची निरुक्ती, कफदोषचा क्षय, कफदोषचं सामान्य गुण, स्वरूप, सामान्य स्थान आणि सामान्य कर्म. ठीक आहे? चालेल. त्याच्यानंतर श्वसन प्रक्रियेवरती डिस्क्राईब फॉलोइंग फिजिओलॉजिकल सिच्युएशन दॅट इफेक्ट रेस्पिरेशन. म्हणजे याच्यामध्ये काय परिणाम काय होतात? आर्टिफिशियल रेस्पिरेशन काय सगळ्यात अगोदर हे आपल्याला लिहायचं आहे. अर्धा पेज लिहा आर्टिफिशियल रेस्पिरेशन बद्दल, डिस्पेनिया बद्दल, एस्पेक्सिया बद्दल, हायपोक्सिया बद्दल आणि सायनोसिस बद्दल. कमीत कमी अर्धा-अर्धा पेज तुमचा भरला पाहिजे. त्याच्यामध्ये CO2ची लेव्हल काय होते, O2ची लेव्हल काय होते आणि कशाला काय म्हणतात डेफिनेशन लिहा आणि कधी होतात ही कंडिशन हे लिहिलं, विषय संपला. समजलं? पेपर कसं लिहायचंय ते मी तुम्हाला सांगत आहे. ओके. कॉमन फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला सगळं एकदम व्यवस्थित समजून जाईल, की लिहायचं कसं असतं पेपर. पण हे बघून घ्या महत्वाचं आहे. चालेल? ओके. त्याच्यानंतर आता आपण बघून घेऊया डिस्क्राईब आहार पाचन प्रक्रिया. सरळ-सरळ इथं तुम्हाला विचारलेलं आहे,
चरकच्या मतानुसार पाचन प्रक्रिया सविस्तर वर्णन करा. याचा अर्थ काय आहे, की इथं तुम्हाला ते क्लेद, वायू, अग्नी हे असतं ना, ते एक्सप्लेन करायचंय. समजलं तुम्हाला? ओके. हे झालं आपलं 2025चं पेपर म्हणजे तुमच्या सीनियरचं पेपर. आता माझ्या ज्युनियरचं पेपर बघून घेऊया आपण. तर माझ्या ज्युनियरला काय-काय विचारलं होतं? तर सगळ्यात पहिला प्रश्न होता त्यांना, राइट डाउन डेफिनिशन ऑफ शरीर ॲज पर चरक अँड 6 सिनोनिम ऑफ शरीर. सरळ-सरळ प्रश्न काय विचारलेला आहे? शरीराची व्याख्या लिहून 6 पर्यायी नावे लिहा. म्हणजे 2.5 मार्क शरीराची व्याख्याला 2.5 मार्क, 6 पर्याय नावे लिहा. दोन्ही लिहिले तर 4 मार्क 100% भेटून जाईल. आणि शरीर वाक्यामध्ये तुम्हाला श्लोक लागेल पण 4 मार्कासाठी. श्लोक लिहिला तर 4 मार्क भेटतात, नाही 4 मार्क भेटणार नाही, 3 किंवा 2च भेटेल. सरळ-सरळ जे आहे ते आहे. व्याददोष, निरुक्ती व सामान्य स्थान. वाददोषचा श्लोक काय? वातस्त्र लघु नाही. ते श्लोक विसरून जातो मी. नाभी रस्त्र विशेषत आहे त्याच्या शेवटी. ठीक आहे. तर त्याची सामान्य स्थाने आणि वाददोषची निरुक्ती काय? तत्र वा गती गंधर्व. ठीक आहे. चालेल. चय अवस्थेची व्याख्या लिहून महत्व लिहा. सरळ-सरळ. चय अवस्था काय असते? इथं श्लोक टाकून द्या. कोणतं? ते 6 लाईनचा श्लोक 2 लाईनचा श्लोक आहे ते बघा. संचय, प्रकोप ते श्लोक टाकून द्या. चय, उपचय. ठीक आहे. आहार व्याख्या वर्गीकरण लिहा. सांगितलेलं आहे खूप वेळेस आहार व्याख्या आणि वर्गीकरण कशी करतात वन शॉटमध्ये पण आपण हे बघणार आहोत. आता खूप सारे विद्यार्थी म्हणतात, की "दादा मराठी नको आम्हाला." अरे महाराष्ट्रात राहतो मराठी कळायला पाहिजे. नाही पण कळत काही हरकत नाही. हिंदीमध्ये बघून घे वन शॉट. हिंदीमध्ये पण टाकलेलं आहे. ठीक आहे ताई, दीदी जे पण असेल, भाऊ, दादा चालेल. त्याच्यानंतर अवस्था पाक अवस्था पाक एक्सप्लेन करायचंय, स्थान, काल आणि परिणाम. हे 3 मुद्द्याच्या आधारावरच एक्सप्लेन करायचंय, दुसरं काही लिहायचं नाही. मुद्द्याच्या आधारे एक्सप्लेन करा म्हणजे हे तिघी 3च गोष्टी लिहा, दुसरं त्यांना काही अपेक्षित नाही. मुद्दा आला म्हणजे याचा अर्थ असा. ठीक आहे. राइट डाउन फंक्शन ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचं फंक्शन लिहा. राइट कंपोझिशन अँड फंक्शन ऑफ सलाइवा. सलाइवाचं कंपोझिशन लिहा. राइट डाउन द क्लासिफिकेशन ऑफ नर्व्हस सिस्टम. म्हणजे नर्व्हस सिस्टम काय असतं ते लिहा. क्लासिफिकेशन म्हणजे सीएनएस, पीएनएस, एएनएस लिहा त्याच्याबद्दल. ओके. एल-क्यू मध्ये काय विचारलेलं आहे? पित्त. पित्तबद्दल डिटेल विचारलेली आहे. सामान्य स्थान विचारलेले आहे त्याचे, सामान्य गुण, सामान्य कर्म व प्रकार. ठीक आहे. 5 प्रकार तुम्हाला लिहायचे. कोणते-कोणते पित्ताचे प्रकार? पाचक पित्त, भ्राजक पित्त, आलोचक पित्त, रंजक पित्त आणि एक कोणता आहे ते कमेंटमध्ये मला सांगा. चालेल. त्याच्यानंतर खालील मुद्द्याच्या आधारे प्रकृतीचे सविस्तर वर्णन करा. व्याख्या, प्रकार, चरोक्त, गुणानुसार कफ प्रकृती लक्षण. सरळ-सरळ. काय विचारलेलं आहे? प्रकृतीची व्याख्या, प्रकार. हे किती मार्कासाठी आहे? 5 मार्कासाठी. आणि चरकोक्त गुणानुसार कफ प्रकृती हे किती मार्कासाठी आहे? तर 5 मार्कासाठी. चालेल. त्याच्यानंतर होमोस्टॅसिस काय असतं आणि डिस्क्राईब फीडबॅक सिस्टम विथ एक्झाम्पल. आता डिस्क्राईब फीडबॅक मेकॅनिझम किती असतात? 2 असतात. कोणते-कोणते? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. चालेल. संपला विषय. त्याच्यानंतर डिस्क्राईब इन डिटेल फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशन मध्ये काय-काय एक्सप्लेन करायचं आहे? पल्मोनरी व्हेंटिलायझेशन 3.5 मार्क, एक्सटर्नल रेस्पिरायझेशन 3.5 मार्क, इंटरनल रेस्पिरेशन 3 मार्क. चालेल. झालं हे पण प्रश्न? ओके. 2023चा प्रश्न. माझा प्रश्न आहे वाटतंय. नाही माझं नाहीये. माझ्या सिनियरच आहे. चालेल. त्रिगुण पंचमहाभूत त्रिदोष संबंध स्पष्ट करा. आला का प्रश्न? वरती आला होता का? 2000 तुमच्या सिनियरला आला होता का? व्हेरी गुड. कफ दोषाच्या प्रकाराची नावे लिहून त्याची स्थाने व कार्य लिहा. कफ दोषाचे प्रकार किती आहे? फक्त नाव लिहायची आणि त्याची स्थान लिहायची आहे. ठीक आहे. काय-काय? नाव, स्थान आणि कार्य. कशाचे? कफ दोषाचे. कोणते-कोणते? अवलंबक कफ, है ना? अजून कोणते? अवलंबक कफच आठवत नीट येते मला 5च्या प्लस श्लोक आठवत नीट होते माझे 5चे 5 पाठ होते माझे अवलंबक कफ नाही मला कमेंटमध्ये सांगून द्या ते दोघी 5 नावं. ठीक आहे. संचय अवस्थेची सुश्रुत व्याख्या लिहून दोष संचयाची लक्षणे लिहा. काय संचयबद्दल लिहायचंय. त्याचं उदाहरण पण लिहायचंय, त्याची उपमा पण लिहायची आहे. ठीक आहे. मी परत खूप वेळेस सांगितलेलं आहे कशामध्ये गेस्ट पेपरमध्ये की अरे भाऊ तुम्हाला सगळ्याची उपमा पाठ करावेच लागल. जे आपलं षटक्रियाकाल आहे ना त्याच्यामध्ये. आहार द्रव्याच्या आधारावर आहाराचे वर्गीकरण लिहून आहार परिणामकर भावाचे वर्णन करा. आहार परिणामकर भाव विचारलं होतं का? सुश्रुतानुसार पाचन प्रक्रिया कशी होते त्याच्यामध्ये? हां, व्हेरी गुड. आहार द्रव्याच्या आधारावर. कशाच्या आधारावर? द्रव्याच्या आधारावर. द्रव्य किती आहे? 6 द्रव्य आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार तुम्हाला करायचंय. ठीक आहे. चालेल. अवस्थापाक 3 अवस्थेचे नाव लिहून कफाचे उदीरण होणाऱ्या अवस्थेचे वर्णन करा. म्हणजे आता अवस्थापाकाचे 3 अवस्था कोणते? ते विषलब्ध, विदग्ध आणि विदग्ध. आणि याच्यामधून कफाचे उदीरण होणारी अवस्था कोणती असते? त्याच्याबद्दल एक्सप्लेन करायचं आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. वरती एल-क्यू होता, इथं एस-क्यू टाकलं त्यांनी. डिस्क्राईब स्टमक. सरळ-सरळ. डिस्क्राईब फंक्शन ऑफ स्टमक. म्हणजे स्टमकचं फंक्शन काय आहे? ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचंय. चालेल? त्याच्यानंतर डिस्क्राईब फंक्शन ऑफ क्रॅनियल नर्व्ह. क्रॅनियल नर्व्हचं फंक्शन तुम्हाला इथं एक्सप्लेन करायचंय. फक्त एक्सप्लेन करायचंय. यात
इथं एक्सप्लेन करायचं याचा अर्थ काय? फंक्शन एक्सप्लेन करायचं. याचा अर्थ हे नाही की तुम्ही 9चे 9, 10चे 10 ते क्रॅनियल नर्व्हस लिहून या. ठीक आहे? चालेल. याचा आता एल-ए-क्यू बघितले आपण. माझ्या सीनियरला काय आले होते तर पित्तदोष उत्पत्ती. वरती आलं होतं पित्तदोष प्रकार वगैरे सगळं. हां. काय-काय विचारलं? पित्तदोषची उत्पत्ती, निरुक्ती, सामान्य स्थान, सामान्य गुण, सामान्य कार्य करून पित्तदोष प्रकाराची स्थाने व कार्य वर्णन करा. खूप मोठा प्रश्न होता. 5 ते 6 पेजेस भरू शकता तुम्ही आरामात याचे. चालेल. त्याच्यानंतर प्रकृतीची व्याख्या लिहा. वाद प्रकृतीचे सविस्तर वर्णन करून प्रकृती परीक्षणाचे महत्त्व स्पष्ट करा. ठीक आहे. काय करायचंय? प्रकृतीची व्याख्या लिहायची आहे. सगळ्यांमध्ये विचारलं गेलेलं आहे. त्याच्यासोबतच काय करायचंय तुम्हाला? प्रकृती परीक्षण कसं करतात आपण? मागे केलं ना तुम्ही प्रकृती परीक्षण? एक कॅम्पेन चालू होती. नरेंद्र मोदींनी केली होती ती. श्री नरेंद्र मोदी आपले पी-एमजीनी. तर प्रकृती परीक्षण ते तुम्हाला लिहायचंय. कशी केली होती? कशी केली होती ते नाही. आपण कशी करतो? आता ते तर प्रोसेस माहीत असेल तुम्हाला. कमीत कमी केली असेल तुम्ही 50 ते 60. चालेल. श्वसन प्रक्रिया वर्णन करून कृत्रिम श्वसन आणि आर्टिफिशियल रेस्पिरेशन आणि हायपॉक्सिया एक्सप्लेन करा. आता हे श्वसन प्रक्रिया हे एक पेज आयुर्वेद आणि बाकीचे पेज 3 पेज मॉडर्न आणि 1 पेज डायग्राम. सरळ-सरळ. चालेल. त्याच्यानंतर मस्तिष्क म्हणजे डिस्क्राइब डिटेल ऑफ द फॉलोइंग पार्ट ऑफ द ब्रेन. थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, सेरेबेलम और मेडुला ऑब्लिगेटा. फक्त आणि फक्त फंक्शन स्ट्रक्चर पार्ट करायची गरज नाही. स्ट्रक्चर कुठे येत असतात? मध्ये. चालेल. याचे फंक्शन काय-काय आहे? थॅलॅमसचे, हायपोथॅलॅमसचे, सेरेबेलमचे आणि सेरिब्युलमचे. हे येऊन जाईल तुम्हाला. आरामात एकदम. 3 पेजेस काय करायचं? एक्सप्लेन करायचं. 4थं पेज डायरेक्टली डायग्राम काढायची. चला. विंटर 2023 बॅकलॉगचा पेपर. आचार्य चरकानुसार स्वतःची व्याख्या लिहून चरकोक्त प्राणवाय व अन्न व स्रोताची मूळ स्थाने. कोणाकोणाचे लिहायचे? फक्त चरकनुसार कोणाकोणाचे लिहायचे? प्राणवायूचे आणि अन्नवायूचे. विषय संपला आणि काय लिहायची आहे? व्याख्या लिहायची आहे. दुसरं काही लिहायचं आहे का? तर नाही. पित्तदोष निरुक्ती, सामान्य स्थान व गुणाचे वर्णन. फक्त आणि फक्त निरुक्ती, सामान्य स्थान आणि गुणचे वर्णन करायचंय. त्याच्यानंतर संचय व प्रकोप अवस्थाची व्याख्या लिहून दोषाची प्रकोप अवस्थेतील लक्षणे लिहा. फक्त आणि फक्त काय? संचय व प्रकोप अवस्थेची आपल्याला काय लिहायचं आहे? व्याख्या लिहायची आहे आणि दोषाची प्रकोप अवस्थेतील लक्षणे लिहायची आहे. चालेल. त्याच्यानंतर मानस प्रकृतीचे प्रकार लिहून सात्विक प्रकृती काय असते ते वर्णन करायचंय. ओके. विपाक व अवस्थामधील फरक स्पष्ट करून विपाकाचे सविस्तर वर्णन करा. आता पहिले एक पेजमध्ये काय करा? विपाक अवस्था लिहा. त्याच्यानंतर विपाकाचे सविस्तर वर्णन करा. ओके. चालेल. त्याच्यानंतर रायबोझोम, गोल्गी ॲपॅरेटस, न्यूक्लियस आणि सेल्युलर ऑर्गेनेल. रायबोझोम याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये फंक्शन लिहायचे. फक्त आणि फक्त फंक्शन 2 पेजेसमध्ये संपलं पाहिजे. ओके. चालेल. त्याच्यानंतर डिफाइन व्हिटॅमिन. व्हिटॅमिन कोणते-कोणते सांगा मला तुम्ही? बी, ए, बी, सी. ओके. वॉटर सोल्युबल आणि वॉटर इन्सोल्युबल. वॉटर सोल्युबल मध्ये कोणते-कोणते? बी, सी आहे आणि जेवढे पण वरचे बाकी राहिले ते फॅट सोल्युबल आहे. ओके. ते एक्सप्लेन करायचंय तुम्हाला. त्याच्यासोबत व्हिटॅमिन ए ची सिम्प्टम्स काय असतात डिफिशियन्सी झाल्यावरती. एकदम सोपं आहे, की सगळ्यात अगोदर नाईट ब्लाइंडनेस तुम्हाला तिथं लिहायचंय. चालेल. राइट फंक्शन ऑफ थायरॉइड हार्मोन. थायरॉइड हार्मोनच्या बद्दल तुम्हाला लिहायचंय. वाददोष आला का दुसऱ्यांदा वाददोष? चालेल. वाददोषाचे सामान्य स्थान, सामान्य गुण, सामान्य कर्म, प्रकार या मुद्द्याचे सविस्तर वर्णन करा. झालं विषय संपला? ओके. प्रकृतीची व्याख्या, प्रकार, चरकोक्त कफ प्रकृती. आलं का दुसऱ्या वेळेस? कफ प्रकृती. ओके. श्वसन. प्रत्येक वेळेस श्वसन येत आहे का? म्हणजे रेस्पिरेशन येत आहे का? तर रेस्पिरेशन केलं तुम्ही म्हणजे 10 मार्क फिक्स झाले का तुमचे? आयुर्वेद पार्ट पण आणि मॉडर्न पार्ट पण दोन्ही पार्ट करायचे बरं का. श्वसन आलं तर तुम्हाला एक पेज कमीत कमी मॉडर्न आयुर्वेद आलंच पाहिजे आणि 3 पेज काय आले पाहिजे? मॉडर्न आलं पाहिजे आणि 1 पेज काय आलं पाहिजे? डायग्राम आली पाहिजे. चालेल. त्याच्यानंतर राईट डाउन नेम ऑफ हार्मोन सिक्रेटेड फ्रॉम अँटेरियर पिट्युटरी. फक्त आणि फक्त अँटेरियर पिट्युटरी बद्दल लिहायचंय आणि डिस्क्राइब सिम्प्टम ऑफ हायपोसिक्रेशन आणि हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन. जायझेंटिझम आणि डॉर्फिझम बद्दल इथं सविस्तर तुम्हाला लिहायचंय. चालेल. समजलं? तर आय होप तुम्हाला ही एकदम पेपरमध्ये जेव्हा जाल तुम्ही, जर का गेस्ट पेपर बघितला असाल तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही. आणि जर का गेस्ट पेपर, वन शॉट, कॉमन फॉर्मॅट, मोस्ट रिपीटेड क्वेश्चन सगळ्याच्या सगळ्या सीरीज फॉलो केल्या तर तुम्हाला पासिंग होणार म्हणजे होणार, 100% होणार. डिस्टिंक्शन घेणार तुम्ही जर का अक्षर चांगला असेल तुमचं आणि पेपर फॉर्मॅट चांगलं लिहिलं ते तर कॉमन फॉर्मॅटमध्ये दाखवणार आहे. ठीक आहे. आणि याच्यासाठी पोस्ट फॉलो करत जा एमसीक्यू साठी. ठीक आहे. सो मी खरं सांगू तुम्हाला एक गोष्ट, सगळ्या गोष्टी ज्या आहे या सगळ्या गोष्टी, सगळा कंटेंट रेकॉर्ड करणे, थंबनेल बनवणे, टायटल डिस्क्रिप्शन लिहिणे, दोन्ही चॅनलवर अपलोड करणे, पोस्ट बनवणे, व्हिडिओ अपलोड करून एडिटिंग करणे, एडिटिंग केल्यानंतर त्याला अपलोड करून त्याचं थंबनेल, डिस्क्रिप्शन, टायटल, टॅग्स प्लेलिस्टमध्ये अरेंज करणे, टायमिंग सेट करणे अपलोडिंगचं, सगळ्याचं सगळा कार्य ही मी एकटा करते.
खरं सांगायचं. आणि मला कधी-कधी वाटतं यार, स्वतःवरती गर्व होतो मला, की मी करत आहे काही ना काही. ठीक आहे. मनाची गोष्ट शेअर केली, त्याच्याबद्दल सॉरी. मी करत नाही जास्त करून. पण तरीसुद्धा माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला, की जेवढं पॉसिबल झालं तुमच्याकडून, तेवढं पॉसिबल तुम्ही चॅनलला शेअर करा. तीच माझी शक्ती आहे. तीच मला प्रोत्साहन देते अजून काम करायचं. ठीक आहे. सो थँक सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्ही एकदम चांगल्या मार्कनी पास व्हाल आणि पास झालाच तर मला मेसेज नक्की करा. माझा पर्सनल नंबर पण असेल तुमच्याकडं. मी देऊन टाकतो तुम्हाला 7887559633. हा माझा पर्सनल नंबर आहे. म्हणजे YouTubeचा नंबर आहे. तर तुम्ही तिथं मला मेसेज करू शकता. थँक सो मच. हॅव अ ग्रेट डे. धन्यवाद.